नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 जी सुरू होणार आहे, त्यासाठी महत्त्वाचं असणारं शिपाई, हमाल आणि लिपिक या पदासाठी इम्पोर्टंट असणारे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये आज आपण घेत आहोत. हे जे प्रश्न आहेत मित्रांनो, यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सोबतच करंट अफेअर्स 2025-26 चे सुद्धा प्रश्न आपण ॲड केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल, तर नोकरी इन्साइडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन त्यांना जॉइन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्साइडर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते आहे? पहा, महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल याच्यावरती खूप वेळा आपण प्रश्नसुद्धा घेतलेले आहेत. त्यातीलच हा एक प्रश्न आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? ऑप्शनमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश ऑप्शन दिलेला आहे. पण या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर वरील दिलेल्यापैकी कोणतंही नाही. तर सर्वात एका शब्दात सांगायचं म्हणजे तर राजस्थान जे आहे हे आपल्या भारतातील सर्वात मोठं राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. मग याच्यावर काही आपण पॉइंट्स घेतलेले आहेत ते पॉइंट्स पहा. भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे सर्वात मोठं राज्य आहे. 1 नोव्हेंबर 2000 साली मध्य प्रदेशातून छत्तीसगड हे नवीन राज्य वेगळे झाल्यानंतर राजस्थान हे क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये सर्वात मोठं राज्य म्हणजे सर्वात पहिल्या क्रमांकाचं राज्य बनलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. इसवी सन 1920 ते 1947 या कालखंडामध्ये राष्ट्रीय चळवळीचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं होतं? राष्ट्रीय चळवळ आणि याचं नेतृत्व कोणी केलं होतं? कधीपासून? 1920 पासून ते 1947 या वर्षापर्यंत. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय चळवळीचं नेतृत्व केलं होतं या कालखंडामध्ये. यांच्यावरती काही पॉइंट्स आहेत ते पॉइंट समजावून घ्या. तर गांधीजींनी आतापर्यंत कोणकोणते आंदोलन वगैरे केले होते त्याविषयी काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. असहकार आंदोलन हे 1920 ते 1922 या 2 वर्षात चाललं होतं आणि यामध्ये ब्रिटिश राजवटीविरुद्ध पुकारलेलं पहिलं देशव्यापी आंदोलन होतं. यानंतर होतं पहा सविनय कायदेभंग 1930 सालीचं होतं. दांडी यात्रेने मिठाचा कायदा जो आहे तो मोडून सुरू झालेलं हे आंदोलन होतं. तिसरं आंदोलन होतं छोडो भारत आंदोलन 1942चं. करा किंवा मरा हा मंत्र देऊन किंवा ही घोषणा करून इंग्रजांना देश सोडण्यास भाग पाडण्यासाठी पुकारलेले निर्णायक आंदोलन होतं भारत छोडो आंदोलन किंवा छोडो भारत आंदोलन. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढविण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. कोर्टच्या भरतीनुसार किंवा न्यायालय भरतीसाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सर्वोच्च न्यायालयातील जेवढे काही न्यायाधीश आहेत त्यांच्या संख्येमध्ये बदल करणे किंवा त्यांची संख्या वाढवणे हा अधिकार कोणाला देण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर भारतीय संसदेला तो अधिकार आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयात जेवढे काही न्यायाधीश आहेत त्यांची संख्या वाढवण्याचा अधिकार हा संसदेचा असतो. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे. 1990च्या दशकात न्यायाधीशांच्या नेमणुकीसंदर्भात कोणती नवीन व्यवस्था निर्माण करण्यात आली होती? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आणि एकाच प्रश्नावरती 2 आपल्याला वेगवेगळे प्रश्न सुद्धा विचारण्यात आले होते. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर कॉलेजियम प्रणाली जी आहे ही 1990च्या काळामध्ये विकसित करण्यात आली होती आणि ही मुख्यतः न्यायाधीशांच्या नेमणुकीसंदर्भात असलेली एक व्यवस्था होती. मग कॉलेजियम प्रणाली नेमकं काय आहे? तर कॉलेजियम हे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील ज्येष्ठ न्यायाधीशांचे एक व्यासपीठ आहे. हे व्यासपीठ न्यायाधीशांच्या नियुक्त्या आणि बदलांची शिफारस केंद्र सरकारला करत असते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. भारतामध्ये सार्वजनिक जलाशय शुद्धीकरणासाठी सामान्यतः कोणता पदार्थ वापरला जातो? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. ज्या गावामध्ये 2005 साली ग्राम स्वच्छता अभियान झालेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना हा जो प्रश्न आहे हा प्रश्न माहीत असणार आहे. भारतामध्ये सार्वजनिक जलाशय शुद्ध करण्यासाठी सामान्यतः एक केमिकल वापरलं जातं. त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2, तर क्लोरीन जे आहे हे जलाशय शुद्धीकरणासाठी वापरलं जातं. क्लोरीन सोबत अजून एक आहे पहा, त्याचं नाव आहे ब्लिचिंग पावडर. पण सामान्यतः क्लोरीन जो आहे घटक हा जास्त प्रमाणात वापरला जातो. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो. हे मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? खजुराहो मंदिर किंवा खजुराहो लेणी जी आहे ही कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे आणि भारतातील मुख्य पर्यटन स्थळापैकी एक आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे पहा खजुराहो लेणी किंवा मंदिर. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा म्हणून गणले होते? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. डॉक्टर आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांनी असा एक अनुच्छेद आहे किंवा असा एक कलम आहे की त्या कलमाला संविधानाचा आत्मा म्हणून ओळखलं होतं किंवा म्हटलं होतं. या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर अनुच्छेद 32 जो आहे या अनुच्छेद 32ला जे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांनी संविधानाचा आत्मा म्हटलं होतं. मग नेमकं अनुच्छेद 32 काय आहे? तर यावरती आपण एक शॉर्ट्स व्हिडिओ घेतलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. यानंतरचा प्रश्न आहे सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान डॅश येथे मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी करण्यात आला होता. हा प्रश्न मित्रांनो आत्तापर्यंत आपल्याला 2 वेळा उच्च न्यायालयासाठी विचारला होता. हा प्रश्न आपल्याला 1 वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला होता 2023ला झालेल्या. पहा मार्शल लॉ म्हणजे काय तर लष्करी कायदा हा सविनय कायदेभंगाच्या चळवळी दरम्यान कोणत्या ठिकाणी जारी करण्यात आला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर सोलापूर या ठिकाणी सविनय कायदेभंग चळवळ ज्यावेळेस सुरू होती त्या दरम्यान मार्शल लॉ लागू करण्यात आला होता. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? आपल्याला यापूर्वी हा प्रश्न खूप वेळा घेतला होता. पुस्तक आणि त्याचे लेखक याच्यावरती प्रश्न आपल्याला 100% परीक्षेमध्ये विचारले जातात. त्या अनुषंगाने आपण महत्त्वाचे असणारे 200 पुस्तकं आणि त्यांची लेखकं सुद्धा घेतलेली आहेत. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर शेतकऱ्याचा आसूड हा जो ग्रंथ आहे हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे गोपाळ गणेश आगरकरांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले होते? हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 26 वेळा विचारण्यात आलेला आहे. म्हणजे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. गो ग आगरकर यांनी शेक्सपियरचं एक नाटक होतं त्या नाटकाचं मराठीमध्ये रूपांतर केलं होतं. तर ते नाटक आहे ऑप्शन क्रमांक 1 तर हॅम्लेट या नाटकाचं मराठीमध्ये रूपांतर केलं होतं. याच्यावरती काही आपण 2 ते 3 पॉईंट्स घेतलेले आहेत जेणेकरून यावर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर पहा गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या हॅम्लेट या जगप्रसिद्ध नाटकाचं मराठीमध्ये रूपांतर केलं होतं आणि या रूपांतरित नाटकाला विकार विलसित असं नाव त्यांनी दिलं होतं. याचं जे प्रकाशन आहे नाटकाचं हे 1883 मध्ये प्रकाशित करण्यात आलं होतं. याचं वैशिष्ट्य काय होतं तर आगरकरांनी या नाटकाच्या प्रदीर्घ प्रस्तावनेत शोकांतिकेचे स्वरूप आणि महत्त्व सविस्तरपणे मांडलं होतं. लक्षात ठेवा प्रसिद्ध कधी झालं 1883 या वर्षी प्रसिद्ध झालं. याला मराठीत नाव काय देण्यात आलं होतं विकार विलसित. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मकोका हा कायदा प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आलेला आहे? मकोकाचा फुल फॉर्म माहीत असणं गरजेचं आहे. तो सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 4 तर संघटित गुन्ह्यांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी मकोका कायदा जो आहे तो प्रामुख्याने काम करतो. मग या ठिकाणी त्याचे पॉईंट्स आहेत ते पाहून घ्या. मकोका म्हणजे काय? याचा फुल फॉर्म काय आहे? महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ॲक्ट हा जो आहे हा मकोकाचा फुल फॉर्म आहे आणि हा कायदा प्रामुख्याने संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच त्याचं उच्चाटन करण्यासाठी करण्यात आला आहे. हा कायदा 1999 साली महाराष्ट्र सरकारने लागू केला होता. आपल्याला अजून एक प्रश्न विचारला होता 2023च्या पोलीस भरतीमध्ये. मकोका हा जो कायदा आहे तो कधी लागू करण्यात आलेला होता? तर वर्ष आहे 1999 या वर्षी तो लागू करण्यात आला. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या केंद्रीय कृषी व कुटुंब कल्याण मंत्रालयाने खालीलपैकी कोणता दिवस शेतकरी महिला दिवस म्हणून घोषित केलेला आहे? एक प्रकारे आपल्याला हा दिनविशेष वरचा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे की शेतकरी महिला दिवस हा कधी साजरा केला जातो? पण या ठिकाणी थोडंसं वाढवून दिलेलं आहे. भारताच्या केंद्रीय कृषी व कुटुंब मंत्रालयाने म्हणजे कोणत्या मंत्रालयाने केला आहे हे सुद्धा आपल्याला इथं समजून आलं. शेतकरी महिला दिवस हा कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 तर 15 ऑक्टोबर हा दिवस शेतकरी महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
याच्यावरती आपण काही पॉईंट्स आहेत ते समजावून घेऊया. भारताच्या केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने 15 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून घोषित केलेला आहे. याची सुरुवात कधीपासून झालेली आहे तर भारत सरकारने 2016 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे. वर्ष लक्षात ठेवा, 2016 पासून सुरू झालेला आहे. याचा उद्देश काय होता तर शेती आणि संबंधिताच्या क्षेत्रामधील महिलांचे योगदान ओळखून त्यांना मुख्य प्रवाहात आणणं आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे प्रयत्न करणे या मागचा हा मुख्य हेतू होता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? हा प्रश्न फक्त आपल्याला 2 वेळा रायगड पोलीस भरतीमध्ये विचारला होता आणि 1 वेळा आपल्याला उच्च न्यायालयासाठी सुद्धा विचारला होता, लिपिक पदासाठी. डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ याचं मुख्यालय जे आहे हे दापोली या ठिकाणी स्थित आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. याच्यावरती 2 ते 3 पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं मुख्यालय दापोली, जिल्हा जर विचारला तर रत्नागिरी या ठिकाणी आहे. या विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली? 18 मे 1972 या दिवशी या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस सुरुवातीला नाव काय होतं? ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळेस नाव होतं कोकण कृषी विद्यापीठ, परंतु 12 फेब्रुवारी 2001 रोजी त्याचं नामकरण करण्यात आलं आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर बाळासाहेब सावंत यांच्या स्मरणार्थ हे त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पंडिता रमाबाईंच्या कार्याचा गौरव म्हणून सरकारने कोणता किताब त्यांना दिला होता? हा देखील महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. किताब म्हणजे एक प्रकारे काय तर त्यांना एक पदवी दिलेली होती. पदवी का दिली होती? तर रमाबाईंचं कार्य पाहून त्यांचा गौरव करण्यासाठी त्यांना एक पदवी दिली होती. तर त्या पदवीचं नाव होतं कैसर ए हिंद. ही पदवी त्यांना मिळालेली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती? सर्वात पहिलं लक्षात ठेवायचे 2 प्रश्न आपल्याला एकाच प्रश्नात सांगितलेले आहेत. पहिला प्रश्न आहे की लोकहितवादी म्हणून कोणाची ओळख आहे? तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असं म्हटलं जातं आणि त्यांनी लिहिलेली जी शतपत्रे होती ही कोणत्या मासिकामधून प्रकाशित होत होती? तर त्या मासिकाचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रभाकर. या मासिकातून त्यांनी लिहिलेली शतपत्रे ही प्रकाशित होत होती. यानंतरचा प्रश्न आहे, पॉलिग्राफ हे उपकरण खालीलपैकी कोणत्या कामासाठी वापरले जाते? आपल्याला जवळपास 40 ते 50% विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी माहीत आहे. पॉलिग्राफ हे जे उपकरण आहे कशासाठी वापरलं जातं? तर पॉलिग्राफलाच अजून एक नाव आहे पहा, लाय डिटेक्शन टेस्ट. तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 खोटे बोलणे हे ओळखण्यासाठी पॉलिग्राफ हे उपकरण वापरलं जातं. त्याच्यावरती फक्त एकच पॉईंट आहे. पॉलिग्राफ म्हणजे हे जे उपकरण आहे हे सामान्यतः खोटे बोलणे शोधण्यासाठी म्हणजे त्याला लाय डिटेक्शन म्हणतो यासाठी वापरलं जातं आणि याला सर्वसामान्य भाषेमध्ये लाय डिटेक्टर टेस्ट असं देखील म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही तत्व डॅश राज्यघटनेवरून स्वीकारण्यात आलेली आहेत. प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे, समजावून घ्या. संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक हे जे तत्व आहे हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून भारताच्या राज्यघटनेमध्ये ते स्वीकारण्यात आलेलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 3 तर ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून भारताच्या राज्यघटनेने संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक असणे हे जे तत्व आहे हे घेतलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, 1954 साली नेफा विभागाची निर्मिती झाली. त्याला डॅश साली अरुणाचल प्रदेश असे संबोधण्यात येऊ लागले. याच्यावरती आपल्याला 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. सर्वात पहिला प्रश्न विचारला जातो की नेफा विभागाची निर्मिती कधी झाली? तर 1954 या वर्षी नेफाची निर्मिती झाली होती. कधी कधी प्रश्न विचारला जातो की अरुणाचल प्रदेशला जुनं नाव काय आहे? तर आधी त्याला नेफा या नावानं ओळखलं जात होतं आणि या प्रश्नाचं योग्य काय उत्तर होणार आहे? पर्याय क्रमांक 2 तर 1972 साली त्याला अरुणाचल प्रदेश असं नाव ठेवण्यात आलं. याच्यावरती क्लिअर करण्यासाठी मी तुम्हाला 2 ते 3 पॉईंट सांगतो. लक्षात ठेवा, 1954 साली नेफा विभागाची निर्मिती झाली आणि त्याला 1972 मध्ये अरुणाचल प्रदेश असं संबोधण्यात येऊ लागलं. मग या ठिकाणी नेफाचा फुल फॉर्म काय आहे? नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी म्हणजे नेफा आणि 20 जानेवारी 1972 नेफा या केंद्रशासित प्रदेशाचे नामकरण अरुणाचल प्रदेश असं करण्यात आलं होतं. कधी? 20 जानेवारी 1972.
आणि 20 फेब्रुवारी 1987 रोजी अरुणाचल प्रदेशला भारतीय संघराज्यातील 24वा घटक राज्य म्हणून पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण सुमारे किती टक्के आहे? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. वातावरणामध्ये ऑक्सिजन वायूचं प्रमाण हे किती टक्के आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला जवळपास आतापर्यंत 7 ते 8 वेळा विचारण्यात आला होता. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, तर 21% ऑक्सिजन वातावरणामध्ये आहे आणि 78% नायट्रोजन जो आहे तो आपल्या वातावरणामध्ये येतो. मग या ठिकाणी एक पॉईंट आहे तो समजावून घ्या. वातावरणामध्ये ऑक्सिजन वायूचं प्रमाण 21% आहे आणि सर्वात जास्त नायट्रोजनचं आहे ते आहे 78% एवढं. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, रायगड जिल्ह्यातील महाड व पुणे जिल्ह्यातील भोर या दोन ठिकाणांना जोडणारा घाट कोणता आहे? मित्रांनो, हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 8 ते 9 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. पुणे पोलिसासाठी हा प्रश्न आपल्याला 6 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड आणि पुणे जिल्ह्यातील भोर या दोन ठिकाणांना जो जोडणारा घाट आहे त्याचं नाव आपल्याला विचारलं आहे. या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2, तर वरंदा घाट जो आहे हा 2 ठिकाणांना जोडण्याचं काम करतो, महाड आणि भोर या 2 ठिकाणांना. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे आपले 20 प्रश्न. आपल्याला 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्याला प्रत्येक व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याचंही नाव नोकरी इन्सायडर हेच आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन त्याला जॉईन करा, म्हणजे आपल्याला PDF फ्रीमध्ये उपलब्ध करून दिली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.